नमस्कार. यापूर्वीच तासाला आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पेपर नंबर 9 या पेपरमधील पहिले 3 टॉपिकचे सारांशोधा विश्लेषण यापूर्वी पूर्ण केलेलं आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप, आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचे विविध दृष्टिकोन, त्यामध्ये आदर्शवाद दृष्टिकोन आणि वास्तववाद दृष्टिकोन. दुसरा टॉपिक राष्ट्रीय सत्ता, अर्थ आणि व्याख्या आणि राष्ट्रीय सत्तेचे घटक. तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे राजनय, राजनयाचे विविध प्रकार आणि राजनैतिक कार्ये. हा भाग यापूर्वी आपण संपवलेला आहे. यामध्ये चौथा टॉपिक जो येतो तो म्हणजे नवीन जागतिक व्यवस्था. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये युरोपियन राजकारणाचे वर्चस्व समाप्त झालं आणि त्या ठिकाणी साम्यवादी असणाऱ्या रशिया आणि त्याला विरोध करणाऱ्या भांडवलशाही लोकशाही असणाऱ्या अमेरिका, या दोन राष्ट्रांच्या मध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला. श्रेष्ठत्वासाठी सातत्याने प्रयत्न झाले आणि त्यामुळे शीत युद्ध जगामध्ये निर्माण झालं. शीत युद्ध म्हणजे काय हे विचार करत असताना, शीत युद्ध म्हणजे प्रत्यक्षात युद्ध नाही आणि प्रत्यक्षात शांतता नाही, अशी धगधगती वातावरण निर्माण होणं किंवा भीतीदायक वातावरण निर्माण होणं याला शीतयुद्ध म्हणतात. अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांच्या मध्ये सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रात सत्ता स्पर्धा सुरू झाली आणि त्यातूनच वेगवेगळ्या राष्ट्रांना ही बडी राष्ट्रे आपल्या सत्ता गटामध्ये ओढण्याचा प्रयत्न करायला लागली. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागली. तसेच शस्त्रास्त्रांची निर्मिती करून जगामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यालाच आपण शीत युद्ध असं म्हणतात. यामध्ये शीत युद्धोत्तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि नवीन विश्वरचना या दोन घटकांचा यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये शीत युद्धाच्या बाबतीत जे 1945 म्हणजे दुसऱ्या महायुद्धापासून ते रशियाचे विघटनीकरण 1991 झालं, तोपर्यंतचा जो कालखंड आहे तो शीत युद्धाचा कालखंड मानला जातो. आणि त्यामुळे शीत युद्धाच्या या कालखंडामध्ये दोन राष्ट्र आणि इतर राष्ट्रांच्या ज्या भूमिका होतात त्याचा थोडक्यात या ठिकाणी आढावा घेणार आहोत. शीत युद्धाची माहिती घेण्यापूर्वी जागतिक राजकारणामधील जी काही परिस्थिती 20व्या शतकात निर्माण झाली होती त्याचं रॉस्किन आणि बेरी या अभ्यासकांनी 4 प्रकारात विश्वरचनाचा अभ्यास मांडलेला आहे. त्यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा जो मांडलेला आहे तो म्हणजे पहिल्या महायुद्धापूर्वीची जागतिक विश्वरचना. पहिल्या महायुद्धापूर्वी युरोपियन सत्ता संतुलनावर आधारित विश्वरचना किंवा विश्व व्यवस्था, त्याचा कालखंड आहे 1814 ते 1914 निर्माण झाली होती. युरोप खंडातील इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया, नेदरलँड, बेल्जियम, जर्मनी, इटली या साम्राज्यवादी सत्ताभोवती ही विश्वरचना केंद्रित झाली होती. या सर्व सत्तांचे नेतृत्व इंग्लंडकडे होते. युरोपियन राजकारणातील सत्ता संतुलन टिकवून धरण्याची जबाबदारी इंग्लंडवरती टाकण्यात आली होती. ही विश्वरचना बहुध्रुवीय स्वरूपाची होती. तरी सुद्धा साम्राज्यवादी इंग्लंडचे त्यावरती नियंत्रण होते. ही व्यवस्था टिकवण्यासाठी सर्व युरोपियन राष्ट्रांनी सामूहिक प्रयत्न केले होते. इंग्लंड, फ्रान्स, जपान, जर्मनी, इटली
पोर्तुगाल, रशिया, हॉलंड या साम्राज्यातील राष्ट्रांनी सत्ता संतुलनावर ही जागतिक व्यवस्थाने पहिल्या महायुद्धापर्यंत टिकून ठेवली होती. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्धाच्या दरम्यानची जागतिक रचना. 1919 ते 1939 आपल्याला माहित आहे 1914 ते 1918 या कालखंडामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि त्यामुळे जी काही पहिल्या महायुद्धाच्या पुढील आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वीची परिस्थिती विचारात घेत असताना 1919 ते 1939 कारण 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि या कालखंडामध्ये म्हणजेच दोन महायुद्धाच्या दरम्यान युरोप खंडात राजकीय आणि आर्थिक अस्थिरता निर्माण झाली. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, रशिया, तुर्कस्तान यांची साम्राज्य नष्ट झाली. म्हणजे वेगवेगळ्या देशांच्यावर जे वर्चस्व होतं त्यांनी साम्राज्य विस्तार केली होती ती साम्राज्य विस्तारे नष्ट झाली. पहिल्या महायुद्धामुळे प्राणहानी व वित्तहानी फार मोठ्या प्रमाणात झाली. आंतरराष्ट्रीय राजकारणावरील राष्ट्रसंघाचे नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे युरोप खंडात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. दरम्यान हिटलर, मुसोलिनी या हुकुमशाही आक्रमक राष्ट्रवाद आणि साम्राज्य विस्ताराचे धोरण स्वीकारल्यामुळे दुसऱ्या महायुद्धात तोंड फुटले. तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे शीत युद्धकालीन विश्वरचना. 1945ला पहिलं महायुद्ध संपलं आणि खऱ्या अर्थाने शीत युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. हा कालखंड शीत युद्धकालीन कालखंड हा 1945 ते 91 या कालखंडाचा आहे. शीत युद्धाच्या काळात विश्वरचना द्विध्रुवीकरणाची निर्माण झालेली दिसून येते. या 45 वर्षाच्या कालखंडामध्ये अमेरिका व रशिया या दोन महासत्तांच्या भोवती द्विध्रुवीकरणाची विश्वरचना निर्माण झाली होती. साम्यवादाच्या वाढत्या जागतिक प्रसाराला रोखण्यासाठी अमेरिकेने सामूहिक सुरक्षिततेच्या नावाखाली नाटो, शिटो, शेंटो असे लष्करी संघटनात्मक करार केले. सोव्हिएट रशियाने सुद्धा साम्यवादाच्या रक्षणासाठी वारसा लष्करी करार केला. आपल्या समर्थक राष्ट्रांची संघटना निर्माण केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका व सोव्हिएट रशिया असे सत्ता सामर्थ्याचे ध्रुवीकरण झालेले दिसून येते. या दोन्ही महासत्ता राजकीय व आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यशाली होत्या. दरम्यान आदित्यवादी राष्ट्रांची संघटना, संयुक्त राष्ट्र संघटना अशा संघटना कार्यरत होत्या, परंतु जागतिक राजकारणात साम्यवादी व्यवस्था आणि भांडवलशाही लोकशाही व्यवस्था अशा दोन प्रभावी महासत्ता परस्पर संघर्ष करत होत्या. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका व रशिया या दोन्ही महासत्तांनी अण्वस्त्रांच्या निर्मितीची स्पर्धा चालू ठेवून प्रचंड प्रमाणात अण्वस्त्रांची निर्मिती केली होती. त्यामुळे शीतयुद्धाच्या राजकारणाला वैश्विक स्वरूप प्राप्त होऊन शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीस लागली. दक्षिण आशियाई व पूर्व पश्चिम युरोपात शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीला लागल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आली. चौथा जो यामधील भाग येतो तो म्हणजे शीतयुद्धोत्तर काळानंतर नवी विश्वरचना. 1988 ते 91 या 3 वर्षाच्या काळात सामान्य नागरिकांच्याकडून साम्यवादाला प्रखर विरोध होऊ लागला. 1988ला पोलंडमध्ये सॉलिडॉरिटी या कामगार संघटनेच्या प्रभावी निदर्शनामुळे सरकारला सार्वत्रिक निवडणुका घ्यायला लागल्या आणि 1989च्या निवडणुकीत या पक्षाला विजय मिळून साम्यवादी शासन व्यवस्था संपुष्टात आली. 1989 मध्ये हंगेरियामध्ये निवडणूक होऊन तेथील साम्यवादी व्यवस्था कोलमडली. 1990 मध्ये जर्मनीचे एकत्रीकरण होऊन जर्मनीतील साम्यवादी व्यवस्था संपुष्टात आली. 1989 मध्ये बल्गेरिया असेल, रोमानिया असेल, झेकोस्लोवाकिया असेल या राष्ट्रातील साम्यवादी व्यवस्थेचा लोप झाला. 1990 मध्ये युगोस्लाविया, 1991 मध्ये अल्बानिया येथे निवडणुका होऊन साम्यवादी राजवट नष्ट झाल्या. डिसेंबर 1991 मध्ये अखेर रशियाचे विघटन होऊन 15 प्रजासत्ताक व स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रे निर्माण झाली.
मिखाईल गोर्बाचोव यांनी पेरिस्ट्रोइका आणि ग्लासनोस्त धोरणामुळे रशियात पुनर्रचना आणि खुलेपणाचे वारे वाहू लागले. साम्यवादी शासनव्यवस्था संपुष्टात आली. शीतयुद्धोत्तर काळातील संघर्षाचे वातावरण संपुष्टात आल्यामुळे अण्वस्त्रांच्या लढाईचे जे संकट जगापुढे होते ते नष्ट झाले. शीतयुद्धाचा शेवट करणारे एक महान क्रांतिकारक म्हणून गोर्बाचोव यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. अशा प्रकारची पहिल्या महायुद्धाच्या अगोदरपासून ते रशियाचे विघटन होईपर्यंत या राजकीय आर्थिक अशा जागतिक राजकारणाचा परिणाम काय होत होता ह्याचा थोडक्यात आढावा घेतल्यानंतर जी काही 1991ला रशियाचे विघटनीकरण झालं आणि त्यामुळे जगात जी काही शीतयुद्धोत्तर म्हणजे शीतयुद्धानंतर 1991ला रशियाचं विघटीकरण झाल्यामुळे रशियाचं विघटीकरणाचा परिणाम म्हणून रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये शीतयुद्धाचं जे वातावरण होतं ते समाप्त झालं आणि त्यानंतरची व्यवस्था काय या दृष्टिकोनातून या टॉपिकमध्ये आपल्याला हा विचार घ्यायचा आहे. त्यामुळे नवीन विश्वरचना या दृष्टिकोनातून आपल्याला जी काही नवीन जागतिक व्यवस्था या दृष्टिकोनातून भाग विचार द्यायचा आहे तो भाग या ठिकाणी येतोय. 1991ला रशियाचे झालेले विघटीकरण आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले. शीतयुद्ध संपुष्टात आल्यामुळे जागतिक राजकारणातील ध्रुवीकरणावर आधारलेली सत्ता समतोलाची व्यवस्था नष्ट झाली. सोव्हिएट रशिया या बलाढ्य महासत्ता असलेल्या राष्ट्राचे विघटन झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर अमेरिका हे उदयास आले. आंतरराष्ट्रीय राजकारणात एक नवी विश्वरचना निर्माण झाली. जागतिक व्यवस्थेत एक सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून अमेरिकेचे राजकीय वर्चस्व प्रस्थापित झाले. परंतु काही विचारवंतांच्या मते अमेरिकेबरोबरच आंतरराष्ट्रीय क्षेत्रात फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन अशी नवी सत्ता केंद्रे निर्माण झाली. त्यामुळे नवी विश्वरचना ही बहुध्रुवीय स्वरूपाची बनलेली आहे अशी भूमिका काही विचारवंत मानतात. आंतरराष्ट्रीय राजकारणातील विश्वरचनेचा अभ्यास करताना पुढील प्रकारच्या दोन्ही विश्वरचनांचा विचार घेणं क्रमप्राप्त ठरतं. जागतिक राजकारणात जे काही रशियाचं विघटीकरण झालं आणि रशियाचे महत्त्व कमी झालं त्यामुळे जागतिक राजकारणात एक ध्रुवीय जगाचा उदय झाला अशा प्रकारची भूमिका काही विचारवंत घेतात. त्या दृष्टिकोनातून एक ध्रुवीय विश्वरचना याचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. एक ध्रुवीय विश्वरचना हे जागतिक रचनेचे एक खास वैशिष्ट्य होय. एक ध्रुवीय विश्वरचना ही एका राष्ट्राभोवती केंद्रित असणारी विश्वरचना आहे. म्हणजेच अमेरिका हे एकमेव सहमतीसाठी राष्ट्र राहिलं कारण रशियाचं विघटीकरण झालं आणि त्यामुळे सगळी जगातील सत्ता ही अमेरिकेच्याकडे केंद्रित राहिली आणि त्या दृष्टिकोनातून एक ध्रुवीय किंवा एक केंद्रीय अशा प्रकारची जागतिक व्यवस्था निर्माण झाली अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडली जाते. जागतिक नेतृत्वाची धुरा त्या राष्ट्राकडे म्हणजेच अमेरिकेकडे या एक ध्रुवीय राष्ट्राकडे असते. आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रमुख निर्णय त्या राष्ट्राच्या इच्छेनुसार घेतले जातात. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता टिकवण्याची जबाबदारी त्या राष्ट्रावर असते. त्या राष्ट्राशी स्पर्धा करू शकेल किंवा त्या सत्तेला आव्हान देऊ शकेल अशी दुसरी सत्ता एक ध्रुवीय विश्वरचनेत अस्तित्वात नसते. म्हणजे एकच सत्ता असते आणि त्याला आव्हान कोणीही देऊ शकत नाही अशा प्रकारची व्यवस्था म्हणजे एक ध्रुवीय जागतिक व्यवस्था. एक ध्रुवीय म्हणजेच ज्यामध्ये एकाच राष्ट्राचे प्राबल्य असते. आंतरराष्ट्रीय राजकारणाची सूत्रे या राष्ट्राच्या हातात असतात. थोडक्यात असं म्हणता येईल की अमेरिका केंद्रित विश्वरचना. सोव्हिएट रशियाच्या विघटनाबरोबरच एक महासत्ताचा अस्त झाला आणि केवळ अमेरिका महासत्ता राहिली. याच काळात कुवेतला मुक्त करताना अमेरिकेने जे शक्ती प्रदर्शन केले ते धक्कादायक होते. सिनियर यांनी इराकने कुवेतवरती आक्रमणाचा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नाममात्र सहमतीने
मुकाबला केला आणि एकतर्फी कारवाईमुळे पश्चिम आशियातील अमेरिकेच्या दादागिरीचे वर्चस्व निर्माण झाले. केवळ अमेरिकाच महाशक्ती आहे या युद्धाने मान्यता मिळाली. या युद्धानंतर अमेरिकेचे जगातील सर्व राष्ट्रांना सूचक अशा धमक्या दिल्या. अमेरिकेच्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी अमेरिका जगात कोठेही मारा करेल, म्हणजे हल्ला करेल. या आखाती युद्धातील विजयापासून 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकात अमेरिकेने दादागिरी सतत वाढत होती. या दादागिरीला वेसण घालण्यासाठी कोणतीही नवी सत्ता त्या काळात पुढे आली. 1991 साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश सिनियर यांनी शीतयुद्धोत्तर काळातील नवी विश्वरचनेची घोषणा केली. ही विश्वरचना अमेरिका केंद्रित आहे. नवीन विश्वरचनेत अमेरिकेची भूमिका विश्वरक्षणाची असेल आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेचा सक्रिय सहभाग असेल, अशी भूमिका जॉर्ज बुश यांनी मांडली. थोडक्यात अमेरिकेतील सत्ताधारी लष्करी आणि राजकीय दादागिरी हेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचे साधन मानतात. जॉर्ज बुश सिनियर यांच्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदावर आलेले बिल क्लिंटन यांनी 8 वर्षाचा काळ अमेरिकन दादागिरी प्रत्यक्षात दाखवणारा नसला तरी आपल्या महासत्तापदास कोणत्याही प्रकारे आव्हान दिले जाऊ नये याची क्लिंटन यांनी खबरदारी घेतली. त्यांच्यानंतर बिल क्लिंटन नंतर या ठिकाणी 1999 मध्ये भूतपूर्व अध्यक्ष जॉर्ज बुश म्हणजे सिनियर जॉर्ज बुश यांचे पुत्र जॉर्ज बुश ज्युनियर यांनी अमेरिकेच्या सद्दाम हुसेन यांना सत्तेवरून हटवण्यासाठी आपल्या वडिलांचे कार्य पुढे चालू ठेवले. 20व्या शतकाच्या अखेरीच्या दशकात अमेरिकेने सुरू केलेली दादागिरी 21व्या शतकातही चालू राहिली पाहिजे हे बुश यांच्या परराष्ट्र धोरणाचे सूत्र आहे. 1991 ते 2004 या काळातील जागतिक घडामोडींचा आधार घेतला तर शीतयुद्धोत्तर विश्वरचना ही एकध्रुवीय असल्याचे दिसून येते. अमेरिकेच्या वाढत्या एकाधिकारशाहीला थोपवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेलाही अपयश आले होते. अमेरिकेच्या वाढत्या एकाधिकारशाहीची काही उदाहरणेही सांगता येतील. पहिलं उदाहरण आहे 1991च्या आखात युद्धात इराकने कुवेतवरती आक्रमण केले. त्यावेळी इराक विरुद्ध कारवाईचे नेतृत्व अमेरिकेने केले. दुसरं उदाहरण सांगता येईल बोस्निया व सर्बिया राष्ट्रातील वांशिक हिंसाचार थांबवण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो या संघटनेने 1995 आणि 1999 साली या राष्ट्रावर हवाई हल्ले केले. तिसरं उदाहरण सांगता येईल आफ्रिकेतील सोमालिया या राष्ट्रामधील वांशिक दंगली थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने जी शांती सेना पाठवली त्यातून अमेरिकेने आपला सहभाग काढून घेतला. अमेरिकेचा हा निर्णय पूर्णतः एकतर्फी आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नियमाचा भंग करणारा होता. चौथं उदाहरण सांगता येईल की जॉर्ज बुश यांनी सगळ्या जगाचे संरक्षण करण्याचा मक्ता घेणारी राष्ट्रीय क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली मे 2001 मध्ये जाहीर केली. पाचवं उदाहरण सांगता येईल 11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्क येथील जगप्रसिद्ध वर्ल्ड ट्रेड सेंटर ही गगनचुंबी इमारत दहशतवादी हल्ल्यात उद्ध्वस्त झाली. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात 10,000 लोक मृत्युमुखी पडले. या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार ओसामा बिन लादेन याला अफगाणिस्तानमधील तत्कालीन तालिबान शासनाने आश्रय दिला होता असा अमेरिकेचा संशय आहे. या संशयापोटी अमेरिकेने तालिबान शासनाविरुद्ध कारवाई केली. अमेरिकेच्या लष्करी कारवाईमध्ये अमेरिकेमधील अफगाणिस्तानमधील इस्लामी मूलतत्वावर आधारलेले तालिबान शासन संपुष्टात आले. पण या हल्ल्यात शेकडो निष्पाप अफगाण नागरिक आपला जीव गमवावा लागला. या लष्करी कारवाई दरम्यान अमेरिकेने युद्ध नियम 10 बसवण्यात आले. 11 सप्टेंबर 2001 मध्ये
अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले. दहशतवाद हा जागतिक शत्रू आहे आणि तो निपटून काढण्यासाठी सर्वांनी आपणास सहकार्य करावं अशी भाषा अमेरिकेने सुरू केली. या भाषेत अमेरिकेची धमकी होती. दहशतवाद संपवण्यासाठी अमेरिकेच्या बाजूने राहून एक तर मित्रत्व पत्करा अन्यथा शत्रुत्व पत्करा असा बुश यांना फतवा काढला. दहशतवादाला समर्थन देणाऱ्याच्या आरोपावरून काही राष्ट्राविरुद्ध एकतर्फी आर्थिक बहिष्काराची व्यापारी नाकेबंद करून त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणात वेगळे पाडण्याचा प्रयत्न करणे इत्यादी तंत्रामुळे अमेरिकेची एकाधिकारशाही वाढत असल्याचे दिसून येते. अमेरिकेने वाढत्या एकाधिकारशाहीचा सर्वोच्च बिंदू म्हणजे 2004 मध्ये अमेरिकेने इराकवरती लष्करी कारवाई केली. हे एक आपल्याला उदाहरण सांगता येईल. या युद्धात सद्दाम हुसेनच्या राजवटीचा पाडाव झाला. इराकमधील हुकुमशाही नष्ट करण्याची आणि तेथील तेल क्षेत्रे अमेरिकेच्या वर्चस्वाखाली आणण्याची बुश यांची इच्छा या ठिकाणी पूर्ण झाली असं दिसून येतं. या युद्धाने अमेरिकेचे जागतिक राजकारणावरील वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढले आणि आपल्या विरोधात वागणाऱ्या देशाला आपण कशा प्रकारची सजा देऊ शकतो याचं प्रात्यक्षिक अमेरिकेने करून दाखवलं. या एकध्रुवीय जगाच्या जागतिक विश्वरचनेच्या प्रमुख वैशिष्ट्ये आपणास पुढील प्रमाणे घेता येईल. अमेरिका ही आंतरराष्ट्रीय राजकारणातली एकमेव महासत्ता बनली. रशियाच्या विघटीकरणानंतर अमेरिका एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली. त्यामुळे जागतिक व्यवस्था ही एकध्रुवीय झाली. एकध्रुवीय विश्वरचनेची वैशिष्ट्ये आपण पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य आहे एकध्रुवीय विश्वरचना सत्तेच्या केंद्रीकरणावर आधारित असते. दुसरं वैशिष्ट्य आहे ही सत्ता एका विशिष्ट राष्ट्राकडे किंवा राष्ट्रसंघाच्या हाती केंद्रित असते. तिसरं वैशिष्ट्य आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाची धुरा एका शक्तिशाली राष्ट्राकडे असते. चौथं वैशिष्ट्य आहे एकध्रुवीय सत्ता केंद्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या केंद्रस्थानी असते. पाचवं वैशिष्ट्य आहे आंतरराष्ट्रीय संबंधविषयक धोरण ठरवणे, नीती निर्धारण करणे, आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करणे, प्रसंगी संबंध तोडणे, कधी परराज्याशी युद्ध करणे, युद्धविषयक तह करार करणे. सहावं वैशिष्ट्य आहे एकध्रुवीय सत्ताधारी राष्ट्र विश्व कमानीमधील मध्यवर्ती आधारभूत शिला असते. सातवं वैशिष्ट्य आहे एकध्रुवीय राष्ट्र विश्वरूपी जहाजाचे कप्तान असते. आठवं वैशिष्ट्य आहे या विश्वव्यवस्थेत एका राष्ट्राची एकाधिकारशाही किंवा हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता असते. नववं वैशिष्ट्य आहे या व्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचे नेतृत्व करणारे राष्ट्र आंतरराष्ट्रीय तसेच विभागीय सत्ता संतुलकाची भूमिका पार पाडत असते. 10वं वैशिष्ट्य शीतयुद्धोत्तर काळातील एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये अमेरिका जागतिक सत्तेच्या केंद्रस्थानी असल्याचा दावा केला जात आहे. नवीन विश्वरचनेमध्ये अमेरिकेची भूमिका स्वयंघोषित विश्वरक्षणाची आहे. अशा प्रकारची वेगवेगळी वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगता येतात. अशा प्रकारे अमेरिका जगाची पोलीस आहे. त्यास आव्हान देणारी दुसरी कोणतीही शक्ती नाही. इतर राष्ट्रांना आदेश देण्याची शासन करण्याची शक्ती अमेरिकेची आहे. अमेरिकेची लष्करी व आर्थिक ताकद मोठ्या प्रमाणात आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेकडून दिली जाणारी मदत अमेरिका बंद करू शकते. आज नव्या विश्वरचनेत अमेरिकाच केवळ महासत्ता आहे. अमेरिकेच्या माध्यमातून एक नवीन एकध्रुवीय विश्वरचना आकारास आली आहे. असं काही एकध्रुवीय विचारवंतांची भूमिका जरी असली किंवा जगामध्ये आज अमेरिका एक महासत्ता आहे अशा प्रकारची भूमिका घेतली जात असली तरी सुद्धा तिथं बहुध्रुवीय विश्वरचना सुद्धा आहे अशा प्रकारची भूमिका मांडली जाते. बहुध्रुवीय विश्वरचना म्हणजे विश्वरचना ज्या ठिकाणी सत्तेचे अनेक केंद्रे असतात. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे नेतृत्व कोणत्याही एका राष्ट्राकडे नसून अनेक राष्ट्राकडे असावे यासाठी सत्ता स्पर्धा असते. या व्यवस्थेत कोणत्याही एका शक्तिशाली राष्ट्र नसते तर अनेक सत्ता सामर्थ्य कमी अधिक प्रमाणात असणारी अनेक राष्ट्रे असतात. या राष्ट्रांमध्ये जरी स्पर्धा असली तरी समान राष्ट्रीय हितसंबंधाच्या रक्षणासाठी या राष्ट्रांमध्ये युती होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ 1991च्या आखाती युद्धात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इराक विरुद्ध सामूहिक सुरक्षिततेच्या तत्वांतर्गत लष्करी कारवाई करण्यात आली. यात रशिया, चीन, जपान
इंग्लंड, फ्रान्स यासारख्या राष्ट्रांचाही सहभाग होता. शीतयुद्धोत्तर काळातील नवीन सत्ता केंद्राचा उदय. शीतयुद्धोत्तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही बहुध्रुवी असल्याचे मत अनेक अभ्यासक मानतात. भारत, चीन, रशिया, जर्मनी, फ्रान्स या देशांचा देखील बहुध्रुवीय विश्वरचनेत निर्मितीला स्थान असले दिसून येते. शीतयुद्धोत्तर काळातील अमेरिका ही एकमेव महासत्ता नाही. अमेरिकेचे लष्करी सामर्थ्य जरी प्रबळ असले तरी शस्त्रास्त्रे आणि लष्करी सामर्थ्य यावर आधारित महासत्ता 21व्या शतकात फार काळ टिकू शकणार नाही असे वाटते. 20व्या शतकाने पूर्वार्धात ब्रिटिशांच्या साम्राज्याचा सूर्य मावळला असला तरी सोव्हिएट रशियन महासत्तेचे विघटन झाले असले तरी याच शतकाने अमेरिका ही एकमेव महासत्तेच्या सिंहासनावर विराजमान होत असल्याचे पाहिले आणि चीन महासत्तेचा पहाट होत असल्याचे दृश्य 20व्या शतकाने पाहिले. रशिया, चीन हे देश भविष्यात महासत्ता म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर फ्रान्स, जर्मनी यांना अमेरिकेच्या धोक्याची जाणीव आहे. अमेरिकेने चीन व पश्चिम युरोप हे आपले प्रतिस्पर्धी आहेत असे वाटू लागले आहे. 1990 पासून उदारीकरणाच्या वावटळीविषयी शंका घेणारा फ्रान्स हा पहिला युरोपियन देश होता. फ्रान्स, जर्मनी, रशिया, चीन या देशांनी अमेरिकेच्या एकध्रुवीय धोक्याची जाणीव होती आणि त्यांनी अमेरिकेला कसे आव्हान दिले याची चाचणी सुरू केली. भारतात ही महासत्तेच्या दिशेने वाटचाल होत आहे. जुलै 2006 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे 8 राष्ट्रांची G8 परिषद होत आहे. 8 परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश, भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चर्चा झाली आहे. 2006 मध्ये देशामध्ये अणुऊर्जा सहकार्य करार 2 देशात प्रथमच भेटत आहेत. अशा प्रकारे जागतिक राजकारणात विश्व रचनेमध्ये अमेरिकेप्रमाणेच इतर जपान असेल, जर्मनी असेल, चीन असेल या राष्ट्रांनी आपलं वर्चस्व, भारत, रशिया यांचंही या ठिकाणी महत्त्व वाढतं आणि त्यामुळे अमेरिकेच्या एकाधिकारशाहीला काही प्रमाणात विरोध होताना दिसून येतो आणि त्यामुळे महासत्तेचे सामूहिक नेतृत्व शीतयुद्ध काळात निर्माण झाले असं दिसून येतं. या शीतयुद्ध काळात जी बहुध्रुवीय विश्वरचना झाली याचं सुद्धा काही वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगता येतील. बहुसत्ता केंद्रीय विश्वरचना. शीतयुद्धोत्तर काळात जगाची विभागणी ही अनेक सत्ता केंद्रे उदयास आली. भारत, चीन, जपान, जर्मनी, युरोप संघ, आशियन अशा सत्तेची नवे केंद्रे आहेत. सामूहिक नेतृत्व. बहुध्रुवीय विश्वरचना ही सामूहिक नेतृत्वाच्या तत्वावर आधारलेली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे नेतृत्व एका राष्ट्राकडे नसून सामूहिकपणे ते कार्य पार पाडतात. 26 फेब्रुवारी 1991 रोजी आखात युद्धात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली बहुराष्ट्रीय सैन्याने कुवेतमधील इराकच्या कब्जातून मुक्त केले दिसून येते. सत्ता संतुलन व्यवस्था. जागतिक राजकारणात सत्ता संतुलन व्यवस्था आधारित असलेली दिसून येते. या व्यवस्थेत समान शक्तिशाली राष्ट्रे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करताना सत्ता संतुलन प्रस्थापित करतात. आर्थिक व व्यापारी स्पर्धा. बहुध्रुवीय विश्वरचनेतील राष्ट्रांमधील स्पर्धा ही प्रामुख्याने आर्थिक स्वरूपाची. आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी, व्यापारी सवलती मिळवण्यासाठी राष्ट्रांमध्ये स्पर्धा निर्माण होते. आर्थिक राजण्याचा मोठा परिणाम वापर होत असताना दिसून येतो. व्यापारी संघाचा नवीन सत्ता केंद्रे उदयास दिसून येतात. शीतयुद्धोत्तर काळात बहुध्रुवीय व्यवस्थेचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या व्यवस्थेमध्ये राष्ट्राबरोबरच राष्ट्रांचे व्यापार संघ तसेच सत्ता केंद्रे बनली आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. खुल्या अर्थव्यवस्थेचा आत्मा स्पर्धात्मक बाजारपेठ आहे. अशा प्रकारे आर्थिक महासत्ता म्हणून जगावर अधिराज्य गाजवली. आर्थिक महासत्तेचा या शर्यतीत जपान, जर्मनी, अमेरिका, चीन, रशिया या राष्ट्रांचा सहभाग असले दिसून येतो. तसंच आज ब्रिक्स ही संघटना ही सुद्धा अमेरिकेच्या वर्चस्वाला विरोध करण्यासाठी भारत असेल, चीन असेल, ब्राझील असेल या राष्ट्रांनी त्यामध्ये सहभाग घेऊन अमेरिकेच्या वर्चस्वाला विरोध करून बहुध्रुवीय जागतिक रचना निर्माण करण्यामध्ये भूमिका घेतल्याची दिसून येते. थँक्यू.